म्हणजे तुझ्या मिस्टरांना नाही आवडलं तर? हे बघ, माझ्यामुळे तुमच्यात उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. आणि तसंही तुझ्या घरात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला मला नाही आवडणार अगं. नाही, असं काहीच नाहीये. आणि आज तुमचा पहिलाच दिवस आहे ना, रात्री तुम्हाला काही लागलं तर म्हणून. हिला आधीच तू खूप केलंयस अगं माझ्यासाठी. मी मी झोपेन अगं. तू अजून असंच करत राहिलीस ना तर मला खरंच अवघडल्यासारखं होईल ग. आणि मला वाटेल की मी तुझ्या आणि तुझ्या मिस्टरांच्या मध्ये आले. अंतराताई, आपण मैत्रिणी होत ना, मग आपण छान गप्पा मारू की. काहीच प्रॉब्लेम नाही खरंच. या बसा बसा. अंतराताई, तुम्ही आता ज्यांच्याशी बोलत होतात फोनवर त्या तुमच्या आश्रमातल्या मैत्रीण ना? ते आश्रम सोडून गेल्या म्हणून तुम्हाला एकटं वाटत होतं. हो, स्मिता तिचं नाव. तिचा खूप आधार वाटायचा मला. मी सुरुवातीला आश्रमात गेले ना तेव्हा तेव्हा खूप एकटं एकटं वाटायचं ग. पण ती होती सोबतीला. आता विषय निघालाच आहे तर अंतराताईंना विचारून बघू का? अंतराताई, तुम्ही बरेच वर्ष आहात ना आश्रमात? साधारण तरी किती वर्ष? 20 वर्ष तरी झाली असतील. आणि तुम्ही आश्रमात आलात कशा? म्हणजे कोणी सोडलं का तुम्हाला? नाही ग, म्हणजे मी तिथे कशी गेले, कधी गेले नाही आठवत मला. आणि आठवते तेव्हापासून मी आश्रमातच राहते. नाही, पण असं कसं? तुम्ही प्रयत्न करा ना, नक्की आठवेल. तुम्ही आश्रमात कशा आलात? आश्रमात येण्याच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? तुम्ही नीट आठवा. एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग काहीतरी नक्की आठवेल अंतराताई. नाही ग लीला, नाही आठवत आहे. अंतराताई, प्रयत्न करा ना. असं कसं आठवेल? प्रयत्न करा. नाही लीला, नाही, असं नाही आठवत आहे मला. अंतराताई, हा फोन घेऊन येते मी, फक्त आलेच. वहिनी वहिनी वहिनी, माझा हात दुखेल ना, तुटेल माझा हात. तुला लीलावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? हा, मग ते आली कशी तिथे? अच्छा, त्याच्याबद्दल बोलताय. ऍक्च्युली काय झालं ना, तुम्ही मला तिच्यावर लक्ष ठेवायला पाठवलं होतं. मी गेले किचन मध्ये तर ती तिथे कॉफी बनवत होती आणि मी ज्यूस भरत होते. आता ज्यूस माझ्या हातून चाललं. ती आली आणि मी ज्यूस पुसत होते. मी ज्यूस पुसत होते. मग ती मला म्हणाली की मी ज्यूस पुसते, तू जा आणि एजंटला कॉफी नेऊन दे. म्हटलं मी पण स्मार्टच आहे. मी तिला म्हटलं तू माझं काम कर, मी तुझं काम करते. मी गेले एजंटला कॉफी द्यायला. आता तेवढ्या वेळात ती कुठे गेली मला कसं कळेल वहिनी? बरं मला सांगा, झालंय काय? काय होणार? आपलं पितळ उघड पडता पडता राहिलंय. अयो, पितळ उघड पण म्हणजे त्याला कपडे घालायचे असतात? मला कॉन्सन्ट्रेट. काही नाही, मी वरती गेले आणि मी अंतरायांच्या दाराशी उभी राहून अंदाज घेत घेत त्यांना सांगितलं की त्याच एजंटच्या फर्स्ट वाईफ आहेत. पण ते त्यांना कळलं की नाही हे मला कळायच्या आतच लीला तिथे आली ना. आता मग काय, मला तर भीती वाटते. लीलाने एजंटना सांगितलं तर सर्व. कुठे चालीस तू? कोण तुम्ही? काय आमच्या अंतरांबद्दल काय बोलत होतात तुम्ही? काय बडबडतेस? मी नाही ओळखत तुम्हाला. सर्व. हो बाबा, अहो नाही, ते अचानकच ठरलं इथे थांबायचं म्हणून असं घाईघाईने सामान मागून घेतलं मी. अगं लीला, काय सांगतेस तू? खरं सांगू, हे ऐकून ना मला खूप बरं वाटतंय बाळा. हे बघ,
लीला, माहेर हे तुझं आहेच, पण आता खरं घर ते आहे. हं? तुम्हा दोघांचा संसार आता सुरळीत सुरू होतोय हे ऐकून खरंच खूप आनंद झाला मला. त्या बापाला आणखी काय हवं असतं ग? हं? आता कसं सांगू बाबा तुम्हाला, माझा संसार पुन्हा कधीच सुरळीत सुरू होऊ शकत नाही. हॅलो नीला, नीला, हो बाबा, आहे, ऐकते मी. काय ग बाळ, काय झालं ग? नीला, तुझा आवाज कसा येतोय? घरी घरी सगळं ठीक आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. मी पाणी पित होते ना, म्हणून.